शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला 1.5 लाख रुपये मिळू शकतात. तर हो शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 1.5 लाख रुपये कसे मिळू शकतात, कशाप्रमाणे ते तुम्हाला तुमच्या पदरामध्ये पाडून घ्यायचे आहेत, या सर्व बाबीकरिताचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. खूप मोठी अपडेट आहे, खूप गोड बातमी, दिलासादायक आनंदाची बातमी आहे आपण सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांकरिता. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, सद्य परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने वातावरणातील बदल आपण वर्षानुवर्षापासून घेत आहोत. म्हणजे जवळपास 2 ते 2.5 दशक झालेले आहेत. सोयाबीन, हरभरा ही पिके घेत आहोत, परंतु त्या पिकांचं घटलेलं उत्पन्न, त्याचं जे उत्पादन कमी झालेलं आहे ते, आणि सोबतच त्याला मिळत असलेला कमी भाव, या सर्व गोष्टीला कटाळून पाण्याची सुविधा वाढून खूप साऱ्या भागामध्ये खूप सारे शेतकरी आता फळबागेकडे वळत आहे. आणि गारपिटी, अवेळी पाऊस, अतिवृष्टीने होत असलेलं शेती पिकाचं नुकसान, यामुळे बरेचसे शेतकरी जमिनीच्या आतील शेताकडे वळलेले आहेत. आणि अशामध्येच आपण पाहत आहोत की खूप साऱ्या भागामध्ये हळद या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करण्याकरिता शेतकरी इच्छुक झालेले आहेत, स्वतःची इच्छा दर्शवत आहेत. आणि त्या हळदीचा पेरा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे मित्रांनो. परंतु मित्रांनो, हळद या पिकाला कुठलीही नुकसान भरपाई मिळत नव्हती. खऱ्या अर्थाने याचा जो विषय आहे, हळद या पिकाचा जमिनीच्या आत असल्यामुळे कुठल्याही पीक विमा योजनेमध्ये याचा समावेश करण्यात आलेला नव्हता. आणि खूप दिवसापासूनची शेतकऱ्यांची मागणी होती की हळद या पिकाला सुद्धा पीक विम्यामध्ये समाविष्ट करण्यात यावं. आता खूप दिवसानंतर खूप साऱ्या शेतकऱ्यांची ही जी एक मोठी मागणी होती ती मंजूर होताना दिसत आहे. आणि आता कुठे या पिकाला पीक विम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तर मग आता तुम्ही हळद लागवड केलेली असताना कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये, कोणत्या कोणत्या निकषामध्ये बसता, आणि त्याला कसे म्हणजे पीक विमा कसा मिळतो, त्याचे 4 टप्पे आहेत. आणि ती रक्कम किती आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये ही योजना लागू आहे, आणि कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्यापर्यंत, किती दिवसापर्यंत, काय परिस्थिती असली हवामानाची, तर तुम्हाला कसा लाभ होणार आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर मित्र बघा, खऱ्या अर्थाने हळद उत्पादक जे शेतकरी आहेत, या सर्व शेतकरी बांधवांकरिता ही बातमी महत्त्वाची आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत हळद पिकाकरिता हवामान जोखमीवर संरक्षण उपलब्ध आता करून देण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे जे काही घटक आहेत, त्या घटकामध्ये नुकसान झाल्यास, निर्धारित निकष पूर्ण झाल्यास नुकसान भरपाई मिळू शकते. तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, 4 निकष आहे. आणि ते 4 निकष कोणते आहेत, आणि त्या 4 निकषानुसार तुम्हाला हेक्टरी किती मदत मिळणार आहे, आणि तो काय कालावधी आहे, हे सुद्धा आपण पाहणार आहोत. ज्यामध्ये हे सर्व निकष हवामानाच्या धोक्यावर आधारित आहे मित्रांनो. ज्यामध्ये सुरुवातीचा निकष आहे पावसाचा खंड. तर मग आता पावसाचा खंड कोणत्या कालावधीपासून कोणत्या कालावधीपर्यंत, 15 जून ते 31 जुलै, या म्हणजे सलग सातत्याने 15 दिवस जर पावसाचा खंड पडला, तर तुम्हाला जवळपास हेक्टरी 27,000 रुपये नुकसान भरपाई मिळू शकते मित्रांनो. हा झाला पावसाचा खंड, हा एक क्रायटेरिया म्हणजे हा एक निकष झाला. याच्यानंतरचा पुढचा निकष आहे कमी पाऊस. मग आता हा कधीपासून कधीपर्यंत, 1 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर, म्हणजे जवळपास ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये सातत्याने जर कमी पाऊस झाला, कमी पाऊस म्हणजे कमीत कमी किती मिलीपर्यंत ते सुद्धा सांगतो. सलग 30 दिवस एकूण पाऊस 50 मिलीमीटर पेक्षा जर कमी झाला, तशा परिस्थितीमध्ये हळद या पिकाकरिता जवळपास हेक्टरी 36,000 रुपये मिळतात मित्रांनो तुम्हाला. पावसाचा खंड, कमी पाऊस, हे झाले 2 निकष, 2 क्रायटेरिया. याच्यानंतरचा पुढचा आहे अवेळी पाऊस. तर आता अवेळी पाऊस हा सुद्धा कधीपासून कधीपर्यंत ग्राह्य धरला जातो, त्याकरिता 1 नोव्हेंबर ते जवळपास 28 फेब्रुवारी, म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी, म्हणजे सलग 4 महिन्यापैकी सलग 5 दिवस एकूण पाऊस 50 मिलीमीटर पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त जर आला, तर तशा परिस्थितीमध्ये मित्रांनो नुकसान भरपाईपोटी सुद्धा तुम्हाला मदत मिळते मित्रांनो. तर त्यानंतर हे झाले 3 क्रायटेरिया. 3 क्रायटेरिया झाल्यानंतर जास्त तापमान. आता जास्त तापमान हे कोणत्या महिन्यामध्ये, किती दिवसाकरिता आणि किती अंश सेल्सिअस करिता असणार ते सुद्धा पाहून घेऊया. जास्त तापमान म्हणजे जवळपास 1 नोव्हेंबर पासून ते जवळपास 28 फेब्रुवारीपर्यंत, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 4 महिन्यामध्ये सलग 30 दिवस, म्हणजे 1 महिना तापमान 30 अंश सेल्सिअस डिग्रीज किंवा त्यापेक्षा जर जास्त असलं, तर तशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जवळपास हेक्टरी 27,000 रुपये हळद या पिकाकरिता
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत तुम्हाला तेवढे पैसे मिळतात मित्रांनो. तर ही एकूण विमा संरक्षित रक्कम जी आहे मित्रांनो, ही पूर्ण होते तुमची जवळपास 1,50,000 रुपये मित्रांनो. ही काही कमी नाही आहे मित्रांनो. तर मित्रो, आता महत्त्वाचा विषय आहे की ही जी योजना आहे ही कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये समाविष्ट आहे किंवा कोणते कोणते जिल्हे या योजनेकरिता ग्राह्य आहेत, पात्र आहेत. ज्यापैकी जळगाव, वर्धा, अकोला, परभणी, धाराशिव, जालना, नांदेड, वाशिम, सातारा, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली आणि सांगली हे सर्व जिल्हे याकरिता पात्र आहेत मित्रांनो. आता या योजनेचा लाभ घेण्याकरिता पुनर्रचित हवामान आधारित आपण जो फळपीक विमा मृगबहार भरतो त्यावेळेस तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. विमा भरत असताना पीक, क्षेत्र आणि सातबारा याची माहिती अचूक द्यायची आहे. विमा पावती व अर्जाची प्रत सुरक्षित जपून ठेवायची आहे. योजना व अंतिम मुदतीबाबत कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करायचे आहे. मग आता ही झाली योजना. गोड बातमी, नवीन बातमी. मग याकरिता आता कुठे संपर्क साधायचा? तर मित्रो, तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे. तुमचे कृषी सेवक, कृषी सहाय्यक या सर्वांशी संपर्क करून खरीप हंगाम 2026 करिता हळद या पिकाकरिता तुम्हाला या योजनेचा म्हणजे मृगबहार पुनर्रचित हवामान आधारित फळपीक योजनेचा लाभ घेण्याकरिताची माहिती घ्यायची आहे. कागदपत्राची पूर्तता करायची आहे आणि मी सांगितलेल्याप्रमाणे सखोल माहिती तुम्हाला त्या कार्यालयातून सुद्धा भेटून जाईल. आणि खूप छान म्हणजे यामध्ये हवामानाचे धोके जे 4 मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि 4ही क्रायटेरियामध्ये वेगवेगळी रक्कम म्हणजे जवळपास टोटल 1.5 लाख रुपये प्रति हेक्टर होते मित्रांनो. तर त्यानुसार तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे मित्रांनो. तर मित्रो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून हळद पीक लागवड करत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांकरिता जी मी विम्या संदर्भातली मृगबहार एक चांगली अपडेट दिलेली आहे, गोड बातमी दिलेली आहे. ही आपला सर्वांकरिता माझ्या इतर व्हिडिओंप्रमाणे या व्हिडिओतील माहितीसुद्धा नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल मित्रांनो. तर मित्रो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांना, युवा शेतकऱ्यांना या विमा योजनेचा लाभ घेता येईल याकरिता हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट मिळेल मित्रांनो. आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर केल्यानंतर नक्कीच ते तुमचे सुद्धा आभार मानतील आणि त्यांचे काही प्रश्न असतील तर 100% या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते विचारतील आणि आपण त्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू, संवाद साधू आणि तेथे काहीतरी चर्चा करू. त्या चर्चेतून खूप सारे शेतकरी बांधवांना मदत मिळेल. काहीतरी नवीन असले त्यांच्या शंका, कुशंका, त्यांचे सजेशन, त्यांचे मार्गदर्शन, त्यांच्या सूचना त्या आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतील. आपण या व्हिडिओच्या खाली ते चर्चेच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून ते सर्व काही एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढीच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणतो. त्यानुसार भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.